13 तारखेला आलेली आहे पौर्णिमा। बघा, हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी आलेली आहे। तर या होळीनिमित्त कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत त्या घराबाहेर टाकायला हव्यात, म्हणजे बघा ते एक प्रकार काढून टाकायचे, म्हणजे फेकूनच द्यायचे आहेत आपल्याला। तर अशा गोष्टीमुळे आपल्या घराला दोष लागतात, आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता जास्त आपल्या घरामध्ये प्रभावित होत असते, पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये यायला मार्गच तुम्ही ठेवलेला नसतो। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत हेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत। बघा, हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी व दुसऱ्या दिवशी असते धुलवड म्हणजे धुलीवंदन, करी दिन असतो। तर हुताशनी पौर्णिमे दिवशी यायच्या अगोदरच आपल्याला कोणत्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत ते आज तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, हुताशनी पौर्णिमा होळी। आता होळी हा सण वाईट गोष्टींचा त्याग करायचा व चांगल्या गोष्टी अंगीकारून घ्यायच्या आहेत आपल्याला। ज्या काही आपल्या मनामध्ये वाईट विचार असतील, एखाद्याविषयी वाईट भावना असेल किंवा वाईट गोष्टींचा आपल्याला नाद लागला असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा वाईट विचारांचा त्याग करायचा आहे आपल्याला या दिवशी, होळीच्या दिवशी, होलिका दहन दिवशी। तर बघा, होळी अतिशय पवित्र सण आहे, त्यामुळे आपल्याला होळी येण्या अगोदर ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट किचन पासून सुरुवात होते। किचन मध्ये भांडी म्हणले की महिलांचा खूप आवडता विषय म्हटलं तर देखील चालेल, म्हणजे एखादं भांड एक्स्ट्रा 3-4 पद्धतीने जरी असलं तर तिला खूप आनंद मिळतो। म्हणजे किचन हा तिचा एक आत्माच आहे असं म्हटलं तर देखील। भांड्यावर खूप जीवापाड प्रेम बायकांचं। मग ते चिरलेलं आहे, फुटलेलं आहे, तुटलेलं आहे, ते कोण बघणार? आठवण म्हणून आपण जपून ठेवत असतो, नाही बाबा ना, आठवण आहे, जपून ठेवलंच पाहिजे। तर असं न करता बघा, वाट्या चिरलेले असतात, डब्यांची टोपणं चिरलेली असतात किंवा डबे चिरलेले असतात, एखादी प्लास्टिकची प्लेट असेल तर ती कुठेतरी तिचा टवका तुटलेला असतो किंवा चिरलेली असते किंवा तिला तडा गेलेला असतो, किंवा एखादं काचेची वस्तू असेल तिला तडा गेलेला असतो, तर त्या वस्तू पहिला घराच्या बाहेर फेकायच्या आहेत तुम्हाला। सगळ्यात अगोदर त्या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत, कारण तिथूनच तुम्हाला घराला वास्तुदोष लागतो। त्यामुळे नक्कीच तुम्ही ज्या वस्तूमुळे आपल्या घराला दोष लागतो अशा वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत। पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला। दुसरी गोष्ट आहे आपलं देवघर। देवघर बघा, आता देवांचे फोटो आहेत, 2-2 आहेत, 3-3 आहेत, म्हणजे पहिला खराब झाला म्हणून दुसरा आणला, पहिला तसाच ठेवून दिलेला आहे, किंवा फोटो पूर्ण खराब झालेला आहे, त्याची फ्रेम आतली पूर्ण खराब झालेली, देवांचा चेहराच दिसत नाहीये, तरी देखील आपण त्याला पूजत असतो रोज। हा देखील दोष, या गोष्टींमुळे देखील दोष आपल्याला लागायला सुरुवात होते, एवढं लक्षात घ्या। किंवा आपण देव इतके काळे पडून गेलेले आहेत की त्यांचा चेहराच दिसत नाहीये, तर ते साफ करायला शिका। त्यांना व्यवस्थित छोटस हळदी कुंकू, छोटेसे टिळे लावायला शिका। खूप भले मोठे लावतात, त्यांचे डोळे देखील दिसत नाहीत, अशा पद्धतीने लावतात, या गोष्टी टाळायच्या आहेत। जर अशा काही वस्तू असतील तुमच्या घरामध्ये, म्हणजे फोटो फ्रेम, मूर्ती असेल किंवा टाक वगैरे असेल, तर ते काय आपण टाकून देऊ शकत नाही, त्याच्यात भर घालून टाक नवीन बनवू शकतो। किंवा मूर्ती खंडित झालेली आहेत, फोटो खराब झालेले आहेत, तर ते तुम्ही विधिवत विसर्जन करायला हवेत, कारण त्यामुळे तुम्हाला दोष लागतात आणि दोष चांगले नसतात आपल्या घरासाठी, कारण त्याच्यामुळे आपल्या मुलांची असेल, नवऱ्याची असेल, आपल्या घराची असेल प्रगती कुठेतरी खुंटत असते। त्यामुळे तुम्हाला हे वास्तुदोष टाळायचे असेल तर त्या गोष्टी तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। त्याच पद्धतीने आपण जी झाडं लावतो, आपल्याला सवय असते, मनी प्लांट असेल, बांबू असेल, ते घरामध्ये ठेवायचे, चांगलं आहे, ते ठेवायलाच हवं। पण ते तर तुम्ही किचन ओट्यावरती ठेवत असाल, शोपीस म्हणून तुम्ही गॅसच्या ओट्याच्या वरतीच तुम्ही ते झाड ठेवत असाल, तर बघा त्याला गरमी लागून एकतर ते खराब होणार आणि ते तिथे ठेवायचंच नाहीये। तुम्ही किचनच्या खालच्या साईडला, बाहेरच्या साईडला ठेवून द्या किंवा तुमच्या हॉलमध्ये ठेवून द्या तरी देखील चालेल, पण किचनच्या ओट्यावर तुम्ही हे झाड अजिबात ठेवायचं नाहीये। नंतर बघा, आपल्या घरातील जे नळ आहेत ते जर टपकत असेल, सगळ्यात मोठा वास्तुदोष म्हणजे आपल्या घरातील नळ आहेत ते टपकत असतील तर ते रिपेअर करून घ्या, ते बदलून घ्या। मग तो बाथरूमचा असेल, टॉयलेटचा असेल किंवा किचनचा असेल, कोणताही असेल, तर तो पहिला तुम्हाला बदलून घ्यायचा आहे। त्यामुळे देखील प्रखर वास्तुदोष आपल्या घराला लागू शकतो। आपल्या घरातील लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी चंचल असते, तुम्हाला देखील माहित आहे। घरामध्ये लक्ष्मी आली की तिला 4 पायवाटा फुटतात व तिच्या मार्गाने ती निघून जाते, त्यामुळे या गोष्टी देखील तुम्हाला टाळायच्या आहेत। त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये पोथी असतील, ग्रंथ असतील, ते देखील बघा त्याचे कवर फाटलेले आहे, तिचं मधले पानं गळून पडलेले आहेत, ते व्यवस्थित ठेवलेले नाहीये, कुठेही ठेवलेलं आहे, आपण अडीअडचणीच्या ठिकाणी ग्रंथ वगैरे, पवित्र ग्रंथ ठेवलेले आहेत, तर त्या ग्रंथासाठी वेगळं काहीतरी बॉक्स वगैरे करून ठेवा। ग्रंथाला कुठे आपला शिवताशिवतीचा हात लागणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे। आणि जे ग्रंथ खराब झालेले आहेत ते देखील तुम्हाला बदलवायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी टाळायच्या आहेत। आता घड्याळ,
घड्याळ देखील आपल्या जीवनाचं आपलं टाइम आपलं दर्शवत असतो. वेळ आपल्या जीवनात कशी आहे, कधी कोणाची कशी वेळ आपल्याला माहित नाही, तर आपल्या जीवनात घड्याळ हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. 1 सेकंदात जर आपण लेट पोहोचलो कामाला तरी देखील आपल्याला ओरडा खावा लागतो, हे देखील तुम्हाला माहित आहे. त्यामुळे आपल्या जीवनाची वेळ दर्शवणारा म्हणजे घड्याळ हे देखील घरामध्ये बंद नसावं. बंद पडक्या वस्तू अजिबात आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत. आणि जरी बंद पडलं असेल तर ते रिपेअर करून आणा आणि ठेवा. आणि जर चालू होत नसेल तर ते फेकून द्या पहिल्या घरातून, कारण घड्याळ बंद कधीच घरात ठेवायचं नसतं. त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत, मग ते कोणती असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, हिटर असेल, टीव्ही असेल, म्हणजे ज्या बंद पडलेल्या आहेत त्या रिपेअर करून तुम्ही आणा, चालू करा. चालू वस्तू घरामध्ये ठेवायला काही हरकत नाही, पण बंद पडलेली आहेत. मिक्सर आता खराब झाला तर आपण रिपेअर करून आणू शकतो, पण मिक्सर खराब झालेलं पूर्ण त्याचं पूर्ण गेलेलंच आहे, ते नवीन घेऊन येतो, पण तो जुना तसाच पडून आहे घरात, बघू काय तर परत नंतर करू म्हणून ठेवतो. तर अशा ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्या देखील बंद घराच्या बाहेर पहिला काढायच्या आहेत, घरामध्ये ठेवायच्या नाहीत. त्याच पद्धतीने चेअर असतील, खुर्ची असेल, आपली खुर्चीला बघितलं तडा गेलेला असतो, कुठेतरी चिरलेली असते, तिचा पाय कुठेतरी लटपट झालेला असतो, किंवा टिपॉय असेल त्याचा काचेला तडा गेलेला असतो, किंवा आपली जी शोप आपलं जे शोकेस आहे त्याच्या काचेला तडा गेलेला, ती काच बदलवून घ्या. ते काय फेकून द्या म्हणत नाही, ती काच बदलवून घ्या. टिपॉयची काच ही झाली असेल तर टिपॉयची काच बदलून घ्या. त्याचे पाय हे झाले असतील, तुटले असतील तर ते व्यवस्थित करून ते व्यवस्थित करून घेता येत असेल तर ते व्यवस्थित करून घ्या. पण या ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहेत, बंद पडलेल्या वस्तू आहेत, त्या आपल्याला घरातून आपल्या बाहेर काढायच्या आहेत. आवर्जून होळी येण्या अगोदर या ज्या काही वस्तू सांगितल्या त्या आवर्जून घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्याच पद्धतीने कुलूप, बघा आपण घराच्या बाहेर जाताना कुलूप लावतो. कुलूप किल्ली याची जोडी कशासाठी बनवलेली आहे? कधी कधी आपल्याकडे घरामध्ये कुलूप असतं पण त्याची किल्लीच नसते, आणि किल्ल्या भरपूर आहेत पण कुलूपच नसतं. तर अशा वेळेस देखील त्याची कुलूप असेल तर चावी बनवून घ्या, आणि कुलूप नसेलच, चाव्या भरपूर आहेत, तर त्या चाव्या पहिल्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत तुम्हाला. आणि कुलूप किल्ली ही जोडी तुम्हाला व्यवस्थित ठेवायचीच आहे. या छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला पालन करायला आवर्जून शिकायचं आहे, आवर्जून शिकायचं आहे. नक्कीच तुम्ही होळी येण्या अगोदर या गोष्टी ज्या आपल्या घरासाठी चांगल्या नाही आहेत, ज्यामुळे वास्तुदोष प्रखर निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे आपल्या घराची घरातल्या माणसांची प्रगती खुंटू शकते, अशा वस्तू आपल्याला आपल्या घरामधून बाहेर फेकून द्यायच्या आहेत. आणि नक्कीच नक्कीच माझी प्रत्येक महिला, माझे प्रत्येक ताई दादा या गोष्टींचं पालन नक्कीच करेल याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच होळी येण्या अगोदर, 13 तारखेला होळी आहे, ती येण्या अगोदर तुम्ही या वस्तू तुमच्या घराच्या बाहेर कशा जातील याची तुम्ही सोय करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.